नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला तर खूपच भारी ट्विस्ट बघायला मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवट नक्कीच बघा. तर मित्रांनो, एकीकडे भुवनेश्वरीने अडकवला अक्षराला अगदी चक्रव्यूहमध्ये, परंतु दुसरीकडे अक्षरा झाली अधिपतींच्या नजरेत अगदी खराब. कारण भुवनेश्वरी व दुर्गी या दोघांमध्ये आधीच प्लॅन झालेला असतो अक्षराला अधिपतीच्या मनामधून कशा प्रकारे काढायचं. त्यामुळेच भुवनेश्वरीने कदाचित हा मार्ग निवडलेला असतो. परंतु भुवनेश्वरीला आधीच माहिती असतं की अक्षराला कसं अडकवायचं आहे. त्यामुळेच भुवनेश्वरीने दुर्गीला समजून बोललेली असते की मी अधिपतीला जहर देऊन मारून टाकणार. कारण भुवनेश्वरीला समजलेलं असतं की मास्तरीणबाई आमची सर्व गोष्टी ऐकत आहे आणि ही मास्तरीणबाई अगदी मूर्ख होऊन ही गोष्ट अधिपतीला जाऊन सांगेल. कारण ही मास्तरीणबाई अगदी मूर्ख आहे आणि ही मास्तरीणबाई माझ्या खोदलेल्या गड्ड्यात जरूर अडकेल. परंतु भुवनेश्वरीने ज्या ग्लासामध्ये जहर टाकलेलं असतं तो ग्लास भुवनेश्वरीने आधी चेंज केलेला असतो आणि त्या ग्लासाच्या ठिकाणी भुवनेश्वरीने दुसरा ग्लास ठेवलेला असतो. परंतु दुसरीकडे दुर्गीला असं वाटत असते की मास्तरीणबाई कदाचित आता वाचू शकत नाही. कारण ही मास्तरीणबाई अगदी हुशार बनत होती. आता काय होणार या मास्तरीणबाईचं? आता होणार माझा पूर्ण बदला या मास्तरीणबाईला घराबाहेर काढून. परंतु दुसरीकडे अधिपती अगदी नाराज होऊन बसलेला असतो. कारण भुवनेश्वरीने अगदी चालाकीने गेम खेळलेला असतो आणि मुळेच अक्षरा अधिपतीच्या नजरेतून उतरलेली असते. कारण अधिपतीला असं वाटत असते की या मास्तरीणबाईने आमच्या आईसाहेबावर खोटा आळ घेतला आणि आमची आईसाहेब मला का मारणार. जरूर मास्तरीणबाई अगदी खोटी बोलत आहे. मी कदाचित मास्तरीणबाईला कधीच माफ करणार नाही. पण त्याचवेळी त्या ठिकाणी अक्षरा येऊन अधिपतीला समजून सांगत असते. परंतु अधिपती अक्षरासोबत बोलायला तयार नसतो. पण अक्षरा काही ऐकायला तयार नसते आणि अधिपतीला बोलत असते, अधिपती मी माझ्या स्वतःच्या कानाने ऐकलं भुवनेश्वरी मॅडमनी अगदी मोठ्या आवाजाने बोललेत की मी अधिपतीच्या ग्लासमध्ये जहर टाकून देणार. परंतु त्यांनी का केलंय असं मला माहिती नाही. पण त्याचवेळी अधिपती अक्षराला बोलत असतो, मास्तरीणबाई तुम्ही कदाचित खोटे बोलू नका. मला तुमच्यासोबत बोलायचं नाही. परंतु अक्षरा अधिपती समोर भुवनेश्वरीचे सत्य आणेल का ते तर मात्र आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच बाय बाय मित्रांनो.